आज जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात तरुण पिढीचा आक्रोश ऐकू येतोय। शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी चुकीची आहे का? शिक्षण व्यवस्था सक्षम झाली तर देश अधिक सक्षम होणार नाही का? जर परीक्षांचे पेपर वारंवार लीक होत असतील तर परीक्षा पे चर्चापेक्षा विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांशी चर्चा होणे अधिक गरजेचे नाही का? आपण भारताला महासत्ता बनवण्याचं स्वप्न पाहत आहोत, पण देशाच्या भविष्यासाठी आवश्यक असलेल्या शिक्षण व्यवस्थेतच बदल करण्याची तयारी नसेल तर ते स्वप्न पूर्ण कसं होणार? हेच प्रश्न आज परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे त्रस्त झालेली आणि चुकीच्या शिक्षण पद्धतीचा फटका बसलेली लाखो तरुण तरुणी देशासमोर उपस्थित करत आहेत। जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाची प्रत्येक बाजू समजून घेणे आपल्याला गरजेचं आहे, कारण हा केवळ राजकारणाचा नाही तर भविष्याचा प्रश्न आहे। नमस्कार, मी संदीप, तुम्ही पाहत आहात सकाळ। भारतात दरवर्षी लाखो विद्यार्थी नीट, JEE, UPSC, TET सारख्या परीक्षांची तयारी करतात। वर्षानुवर्षे मेहनत, रात्रंदिवस अभ्यास, कुटुंबियांचे बलिदान, पण पेपर लीक झाल्याने सगळे धुळीला मिळतं। 2026च्या नीट UG परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे परीक्षा रद्द करावी लागली, पुन्हा परीक्षा घ्यावी लागली। त्यामुळे 23 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला। सरकारने पुन्हा परीक्षा घेतली, पण याला विश्वास कुठेच उरला नव्हता। शिक्षण मंत्रालय आणि NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले। खाजगी कोचिंग सेंटर माफिया आणि सिस्टीममधील भ्रष्टाचार याचा गाठोडात जनतासमोर आला होता। एकीकडे स्किल इंडिया, डिजिटल इंडियाचे नारे, दुसरीकडे मूलभूत शिक्षणात अपयश आलं। ग्रामीण भागातील शाळा, प्राथमिक सुविधा, शिक्षकांची कमतरता, हे सगळे बदलण्याची गरज आहे। शिक्षण सुधारलं तर देश सुधारेल, महासत्ता बनण्याचं स्वप्न पूर्ण होईल। पण सुधारणा नाकारल्यास तरुण पिढी कशी निराश होते याचं उदाहरण आपण आज जंतर मंतरवर पाहतोय। कॉकरोच जनता पार्टी नावाच्या युवा गटाने जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं। संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, पेपर लीक प्रकरणातील जबाबदार व्यक्तींवर कारवाई, प्रभावित विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मदत, परीक्षा पद्धतीतील पारदर्शकता आणि सुधारणा अशा मागण्या त्यांनी केल्या। आंदोलन शांततापूर्ण सुरू होतं। प्लेट, चमचे वाजवणे, सांस्कृतिक कार्यक्रम, लंगर, पुस्तकालय हे सगळं विद्यार्थ्यांच्या एकतेचं प्रतीक होतं। सनोम वांगचुक यांच्यासारख्या पर्यावरणवादी आणि शिक्षण सुधारकाने आंदोलनाला पाठिंबा दिला। त्यांनी उपोषणही केलं, पण भल्या पहाटे पांढऱ्या शॉलची भिंत करून पोलिसांनी त्यांना उचललं। त्यानंतर 20 जुलैला स्थिती बदलली। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हजारो विद्यार्थ्यांनी संसदेकडे जाण्याचा प्रयत्न केला। सुरक्षा यंत्रणा सज्ज होती। दिल्ली पोलिसांनी लाठीचार्जही केला। विद्यार्थ्यांच्या डोक्यावर मार लागला, त्यांना ओढून नेण्यात आले, महिलांनाही मारहाण झाली। अशा घटना समोर आल्या। काही विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तर काही जण अजूनही ICU मध्ये उपचार घेत आहेत। आंदोलकांचं म्हणणं आहे, आम्ही शांत होतो, पण पोलीस अधिक आक्रमक झाले। या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लहर उसळली आहे। विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणे हे लोकशाहीला शोभणारे नाही, असे अनेकांनी म्हटले आहे। यानंतर अनेक विरोधक देखील आंदोलनामध्ये सहभागी झाले। तोपर्यंत कोणत्याही विरोधकाने साधी आंदोलनाची दखल देखील घेतली नव्हती। 21 तारखेला राजकीय घुसखोरी कशी झाली ते पाहूया। ज्यांनी गेली 23 दिवस आंदोलनाची साधी दखल घेतली नाही, ते 21 जुलैला विरोधक सक्रिय झाले। राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांसारख्या दिग्गज नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला। राहुल गांधींनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलनाची हाक दिली। यावेळी पोलिसांनी त्यांना फरफटत नेल्याचे व्हिडिओ आज व्हायरल झालेत। पंतप्रधान निवासस्थानी धरणे, संसदेत गदारोळ, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राजकीय तापमान चढले। काँग्रेसने छात्रों की गूंज ही मोहीम देखील सुरू केली, तर शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी देखील जंतर मंतरवर आंदोलकांची भेट घेतली। तरी देखील भाजपने या आंदोलनाची दखल घेतली नाही। सरकारने याला राजकीय स्टंट म्हटले आणि दुर्लक्षित केले। पण विद्यार्थ्यांच्या मूळ प्रश्नाकडे सरकारला दुर्लक्ष करता येणार नाही, कारण देशात परिस्थिती बदलत आहे। अनेक लोक यावर बोलत आहेत। भाजपमधील काही स्थानिक नेत्यांनी राजीनामे देखील दिले आहेत, कारण या शिक्षण व्यवस्थेचा त्यांना देखील फटका बसला आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे सर्व फक्त बघत आहेत। त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे। पेपर लीक रोखण्यात त्यांना आलेलं अपयश, NTAची कामगिरी, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष, या सगळ्याची जबाबदारी त्यांच्यावर असते। प्रधान यांनी जबाबदारी स्वीकारली, पण राजीनामा दिला नाही। अपयश आले, पण आम्ही सुधारणा करतो, पुन्हा परीक्षा घेतो, CBT पद्धतीकडे वळतो, असे त्यांनी सांगितले। पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय, हा मोठा प्रश्न आजही उभा राहतो।
सरकारचे म्हणणे आहे विरोधक राजकारण करत आहेत, पेपर लीक ही गंभीर समस्या आहे, पण ती एकट्या केंद्राची नाही. राज्य सरकार, कोचिंग इंडस्ट्री, माफिया यांचाही त्यामध्ये सहभाग आहे. पण विद्यार्थ्यांचा मूळ प्रश्न आहे, याला जबाबदार कोण, देशावर कुणाचं कंट्रोल आहे? यातून एक तरी स्पष्ट होतं, सरकारनं जर चूक मान्य केली तर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला अडचण काय होती? आतापर्यंत असे अनेक प्रकरणं झाली. भाजप सरकार मंत्र्यांचे राजीनामे का घेत नाही, यामागे कोणतं राजकारण असू शकतं? शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा होणे ही काळाची गरज नाही का, की आजची व्यवस्था पुरेशी सक्षम आहे? तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.